नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नफा तोटा कशाला म्हणतात आणि त्यावर आधारित उदाहरणे कसे सोडवली जातात हे पाहणार आहोत. चला, या ठिकाणी एक चित्र मी तुम्हाला दाखवतोय. हा शाळेच्या आनंद नगरीचं चित्र आहे. या ठिकाणी प्रणव नावाच्या विद्यार्थ्यांनी हे पावभाजीचा गाडा या आनंद नगरीमध्ये लावलेला आहे. आपण गॅदरिंगच्या दुसऱ्या दिवशी आनंद नगरी साजरी करतो किंवा गॅदरिंगच्या दिवशी साजरी करतो. सरिताने या ठिकाणी भेळपुरीचा गाडा लावलेला आहे. आणि मग बघूया कोणी किती विक्री केली, विक्री करण्यासाठी जे साहित्य आणलं होतं ते पैसे किती लागले होते, आणि पावभाजी विकून प्रणवला किती रुपये मिळाले, भेळपुरी विकून सरिताला किती रुपये मिळाले. आता कोणकोणतं साहित्य आणलं होतं हे आपण बोर्डवर पाहूया. ही आनंद नगरी त्यांची या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी पहा, प्रणव यांनी काय केलं, भाज्या आणण्यासाठी 70 रुपये खर्च केले, बटर घेण्यासाठी 25 रुपये खर्च केले, पाव 45 रुपयांचे, मसाला 14 रुपयांचा, इतर साहित्य 20 रुपयाचे. ह्याची एकूण किती रुपये खर्च केले? 5 अधिक 5 अधिक 4, 10 आणि 4 14ला 4 हातचाला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 1 14, 15 16 17. म्हणजे यांनी 174 रुपये खर्च केले. आता सरिताने किती रुपये खर्च केले भेळपुरीसाठी पहा. 0 1 3 3 आणि 3 6, 6 आणि 5 11, 11 12 13, 13 आणि 6 18, 180 रुपये खर्च केले पहा. मग प्रणवनी भेळ विकून पावभाजी विकून त्याला किती रुपये मिळाले? तर 160 रुपये मिळाले. लक्षात आलं? त्यांनी भाज्या, बटर, पाव, मसाला ह्या सगळ्या खरेदीवर 174 रुपये खर्च केले. जेवढे रुपये त्यांनी खर्च केले, त्याच्या पप्पाकडून घेऊन गेला होता तेवढे रुपये नाही मिळाले, त्याच्यापेक्षा कमी रुपये मिळाले. आलं लक्षात? आणि सरिताला पहा, 180 रुपये तिने खर्च केले, तिला त्याच्यापेक्षा जास्त 230 रुपये मिळाले. आता पहा या दोघांची अवस्था त्यानंतर काय झाली. हा नाराज आहे. नाराज आहे कारण यांनी 174 रुपये खर्च करून 160 रुपये मिळवले, परंतु सरिता खुश आहे. हिने काय केलं, 180 रुपये खर्च करून 230 रुपये मिळवले. म्हणजेच इथं आपण पाहणार आहोत प्रणवला काय झालं आणि सरिताला काय झालं. तर प्रणवला जो झाला नुकसान झालं व्यवहारात, म्हणजे जेवढे पैसे लावले त्याच्यापेक्षा कमी पैसे मिळाले, म्हणजेच नुकसान झालं, त्याला आपण तोटा झाला असं म्हणतो. आणि सरिताने जेवढे पैसे लावले 180 रुपये लावले, 230 रुपये मिळाले, तिला नफा झाला. आता पहा, 230 रुपये वजा तिने खर्च केलेले 180 रुपये, म्हणजे 0 मधून 0 गेले, 3 मधून जात नाही तर उसना दिला, 13 मधून 8, 8 आणि 5 13, 50 रुपये नफा झाला. आणि याला काय झालं, 174 रुपये त्यांनी खर्च केले होते आणि 160 रुपये त्याला मिळाले. तर 4 6 1 7, म्हणजे 14 रुपये याला कमी मिळाले, हिला 50 रुपये जास्त मिळाले. म्हणजे याला 14 रुपये जो झालेला आहे हा तोटा आहे, हिला 50 रुपये जो झालेला आहे हा नफा आहे. आता आपण व्यवहारात वेगवेगळे लोक पाहतो, पेन घेऊन विक्रीला येतात, दुकानदार पाहतो, तुम्ही दुकानात एखादी वस्तू घ्यायला जातात, पेनचं बंडल असतं, त्याची जी पूर्ण पॅकचं बंडल असतं, ते बंडल 5 पेनचं बंडल असतं, ते 20 रुपयाला मिळतं. आणि एक पेन 5 रुपयाला मिळतं, म्हणजे 5 25 रुपये. म्हणजे 20 रुपयाला बंडल आणतात आणि 25 रुपयाला ते एक सुटे करून विकतात. म्हणजे त्याला प्रत्येक पेन मागं 1 रुपया नफा होतो. म्हणजे पूर्ण बंडल विकले की 5 रुपये नफा होतो. नफा कशाला म्हणायचं, की आपण जेवढे पैसे खर्च केले त्यापेक्षा जास्त पैसे विक्रीतून आपल्याला मिळाले की नफा झाला असं म्हणतात. साधी सोपी व्याख्या. आणि आपण जेवढे पैसे खर्च केले तेवढे नाही मिळाले, आपल्या खिशाला जर झळ बसली तर तोटा झाला असे म्हणतात. मग हे वस्तू जे आहेत 174 रुपये एवढे त्यांनी काय केले, ते खरेदी, म्हणजे त्याची ही खरेदी किंमत होती, आणि 160 रुपये ही त्याची विक्री किंमत होती. अलग लक्षात? त्यांनी पावभाजी विकून 160 रुपये, म्हणजे हे मी शॉर्ट मध्ये लिहितो ख की आणि हे वी की. पहा
खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा. म्हणजे जेव्हा खरेदी किंमत जास्त असते, आपण बाजारातून वस्तू आणली, मोठ्या दुकानदाराकडून आणली महाग जास्त पैशांना आणि विक्री कमी पैशाला, तेव्हा आपल्याला तोटा होतो. इंग्रजीत त्याला लॉस झाला असं म्हणतात. आणि इथं ही विक्री किंमत आहे, ही मोठी आहे. म्हणजे जेव्हा विक्री मोठी असते आणि खरेदी किंमत सरिताची ही जी आहे ही कमी आहे, लहान आहे, म्हणजे विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा होते, तेव्हा आपल्याला नफा होतो. म्हणजे जेव्हा आता हे सगळं विसरायचं, एक लक्षात ठेवायचं, जेव्हा विक्रीची किंमत मोठी असते तेव्हा नफा होतो, जेव्हा विक्रीची किंमत लहान असते तेव्हा तोटा होतो. एवढंच लक्षात ठेवायचं खरेदी किमतीपेक्षा. बरं का? नफा तोटा कशाला म्हणायचं समजलं का तुम्हाला? विक्रीची किंमत जास्त असते म्हणजे विक्री आपण वस्तू विकतो आणि आपल्याला मिळणारे पैसे जास्त असतात तेव्हा नफा असतो. त्यावेळेस सरिता खुश होती. माणसाला पैसे मिळाल्यावर माणूस आनंदी होतो, आहे का नाही? तुम्हालाही तुमच्या पप्पांनी पैसे दिले खर्च करायला, तुम्ही आनंदी होता, बरोबर आहे. परंतु तुमच्याकडे पैसेच नाही आहेत, त्यावेळेस तुमचं तोंड असं फुगलेलं असतं, इतर मित्र चॉकलेट खातात आणि आपल्याला काहीच नसतं. अशा वेळेस आपल्याला वाईट वाटतं. जेव्हा आपल्या खिशात पैसा असतो त्यावेळेस आपल्याला आनंद होतो, बरोबर आहे. तसंच सरिता खुश आहे. मी तुम्हाला दोघांचे चित्र दाखवले. आता यानंतर हे गणितामध्ये आपण कसं काढायचं, आपण तर काढलं. इथं आपण ह्या दोघांचं उदाहरण पाहता पाहताच तुम्हाला समजलं इथं नफा कसा होतो तोटा कसा होतो. आता यावर्षी आपल्याला लॉकडाऊनमुळे आनंदनगरी झाली नाही. पुढल्या वर्षी ज्यावेळेस आनंदनगरी होईल त्यावेळेस तुम्ही असा हिशोब ठेवा, तुम्ही वस्तू केवढ्याच्या आणतात, विकून तुम्हाला पैसे किती मिळाले आणि नफा झाला का तोटा झाला ही नोंद ठेवायची. म्हणजे तुम्ही पक्के व्यापारी झाला. यानंतर आता आपण उदाहरण पाहूया. हे एक उदाहरण आलेलं आहे. हमीद भाईंनी 2000 रुपयांची केळी खरेदी केली, म्हणजे विकत घेतली. खरेदी करणे म्हणजे विकत घेणे. ती संपूर्ण केळी 1890 रुपयाला म्हणजे 1890 रुपयांना विकली. त्यांना नफा झाला की तोटा झाला व तो किती झाला. आता आपण काय करायचं, नफा तोटाच्या करिता ख की म्हणजे खरेदी किंमत किती आहे 2000, विक्री किंमत किती आहे 1890 रुपये. मग याच्यावरून ठरवायचं की नफा झाला का तोटा झाला, काय मोठा आहे. तर 2000 ही रक्कम मोठी आहे, म्हणजे जास्त रक्कम त्यांनी विक्री म्हणजे विकत घेण्यासाठी खर्च केली आणि त्यांना विकून जेवढे पैसे घातले त्याच्यापेक्षा कमी आले. म्हणजेच इथं आपण एक लक्षात घ्यायचं की त्यांना काय झाला, तोटा झाला. अलग लक्षात, लॉस झाला त्यांचा. हे तर आपल्याला समजलं. पण किती झाला, तर तोटा बरोबर विक्री किंमत खरेदी किंमत. जेव्हा खरेदी किंमत मोठी असते वजा विक्री किंमत. मग खरेदी किंमत किती आहे 2000 रुपये वजा विक्री किंमत 1890. तर शून्य मधून शून्य गेले, शून्य राहिले. शून्य मधून 9 जात नाहीत, मग याने इथं उसना दिला 10 झाले, याने इथं उसना दिली इथं 9 झाले. 10 मधून 9 गेले 1 राहिले. आता इथं 9 होते, 9 मधून 8 गेले 1 राहिले, इथं 2 ने उसना दिल्यामुळे 1च राहिले म्हणजे 0. 110 रुपये हा त्यांना काय झाला, हमीद भाईंना तोटा झाला. आता पहा यात दुसऱ्याही गोष्टी ऍड होतात पण आपल्या गणितात दिलेलं नाही. 2000 रुपयाची केळी आणली, मग ते आणण्यासाठी लागलेलं भाडं काय असेल इथं या उदाहरणात दिलं नाही, परंतु दुसऱ्या उदाहरणामध्ये त्यांना किती खर्च लागला, रिक्षाचं भाडं काही दिलं का, ते ज्या गावाला आणण्यासाठी गेले होते तिथं तिकीट लागलं का, काही बसला तिकीट लागलं का, कशा प्रकारे आणलं, ते सगळं खरेदी किमतीमध्ये ते काय होतं ऍड होतं, मिसळलं जातं आणि त्या सगळ्यांना एकूण खरेदी किंमत असं म्हटलं जातं. ते दुसरं उदाहरण आपण एक पाहणार आहोत. तर या व्यवहारामध्ये त्यांना काय झाला आहे, सगळ्यात एक लक्षात आलं आपल्याला, ह्या दोन किमती लिहायच्या. आलं लक्षात. मोठी जर विकत आणलेली खरेदी केलेली किंमत मोठी असेल तर त्यांना तोटा झाला, लॉस झाला, त्यांचं नुकसान झालं. कारण जेवढे पैसे घातले तेवढेही त्यांना मिळाले नाहीत, त्यांच्या खिशातून पैसे गेले, मेहनतही गेली, म्हणजे नुकसान झालं, म्हणजेच तोटा झाला. मग किती रुपये घातले होते, वस्तू विकत घेण्यासाठी किती रुपये खर्च केले आणि विकून किती मिळवले. मग विकून मिळवलेले रुपये खर्च केलेल्या रुपयामधून वजा केले असता 110 रुपये कमी आले म्हणजे तोटा झाला. 110 रुपये त्यांना काय झाला, लॉस झाला, तोटा झाला. दुसरं उदाहरण पाहू आपण. आता एका शाळेमध्ये ही मुलं पंत्या रंगवत बसलेली दिसत आहेत. त्यांनी 1000 पंत्या आणलेल्या आहेत.
1 रुपयाला 1 याप्रमाणे ह्या पंत्या त्यांनी विकत आणल्या आहेत. 1 रुपयाला 1,000 पंत्याचे किती रुपये होतील? बरोबर आहे, 1 रुपयाला 1 म्हणजे 1,000 पंत्यांचे 1,000 रुपये होतील. त्यानंतर काय केलं? 200 रुपयांचे रंग आणले. परत त्या पंत्या आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च 100 रुपये झाला आणि रंगवलेल्या ज्या पंत्या होत्या त्या 2 रुपयाला 1 याप्रमाणे विकल्या. मग याला नफा झाला का तोटा झाला, किती झाला, हे आपण आता समजून घेणार आहोत. हे उदाहरण लक्षात आलं का तुमच्या? आता आपण बोर्डवर पाहूया. पहा, 1,000 पंत्या आणल्या. किती रुपयाला आणल्या? 1 रुपयाला 1 याप्रमाणे 1,000 रुपयांची खरेदी. त्यानंतर रंग 200 रुपये लागले, कारण आणून रंगवून विकले. रंग आणण्यासाठी जे रिक्षात गेले आले त्यासाठी 100 रुपये भाडं लागले. आता पहा, म्हणजे हा एवढा काय झाला? त्या पंत्याचा खर्च झाला. 1,000 रुपयाच्या पंत्या, 200 रुपये रंगावर खर्च झाला, 100 रुपये वाहतुकीवर. म्हणजे आता हे सगळे मिळून एवढे पैसे गेले, एवढे खर्च केले. आलं लक्षात? मग आता यांची बेरीज करूया आपण. 0 0 2 आणि 1 3, 1 अशी 1. म्हणजे एकूण खरेदी किंमत 1,300 रुपये. लक्षात? एकूण खरेदी किंमत 1,300 रुपये. 2 रुपयाला 1 याप्रमाणे ह्या पंत्या विक्री केल्या. आता विक्री किंमत जी आहे ती काढायची आपल्याला. 1,000 पंत्या होत्या, एका पंक्तीला 2 रुपये म्हणजे गुणिले 2 केला आपण. बे 00 बे 00 बे 00 बे 1 बे, म्हणजे विकून आपल्याला किती मिळाले? तर 2,000 रुपये मिळाले. आलं लक्षात? आता ही झाली खरेदी किंमत. आता विक्री किंमत आपण काढलेली आहे 2,000 रुपये. पहा, 1,300 रुपयांची खरेदी आणि 2,000ची विक्री, म्हणजे निश्चितच विक्री जास्त आहे, म्हणजे त्या मुलांना नफा झाला. आलं लक्षात? त्या मुलांना काय झाला? नफा झाला. मग किती झाला नफा झाला हे तर आपल्याला कळालेलं आहे. मग किती झाला? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. विक्रीची किंमत किती आहे? विकून त्यांना मिळालेले 2,000 रुपये वजा 1,300 त्यांनी खर्च केले. शून्यामधून 0 गेलं, 0 राहिले. शून्यामधून 0 गेलं, 0 राहिले. शून्यामधून 3 जातात का? नाही. मग ह्या 2 याला उसना दिला, इथे 1च राहिला. 10 मधून 3 गेले, 7 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. म्हणजे 700 रुपये हे त्यांना जास्त मिळाले. पहा, आता इथं उदाहरण समजून घ्या. 1,300 रुपये त्यांनी खर्च केले. पण त्या आणणे, रंग आणणे, आणण्याचे भाडे आणि हे सगळे मिळून 1,300 लागले. आणि विक्री केवढ्याला झाली? 2,000ला झाली. म्हणजे साहजिकच आपल्याला समजलं इथं नफा झाला. तर नफा किती झाला? तर 700 रुपये झाला. तो कसा काढला आपण? विक्रीच्या किमतीमधून खरेदीची किंमत वजा केली. आता तुम्ही म्हणाल खरेदीची किंमत सर 1,000च आहे तुम्ही, पण हे पण पैसे लागले ना. त्या पंत्यांना रंगवण्यासाठी 200 रुपये लागले. पण त्या ज्या रिक्षात आल्या त्या रिक्षावाल्याने 100 रुपये घेतले. म्हणजे ते सुद्धा एकूण खरेदी किमतीमध्ये आपल्याला मिळवावे लागतात. मग इथं एकूण खरेदी किंमत म्हणजे नुसती खरेदी किंमत निव्वळ ही होती, पण त्याच्यासाठी लागलेले इतर चार्जेस. आणि अशा प्रकारे या मुलांना काय झालं? प्रॉफिट झालं. आता आपण एक तोट्याचं गणित पाहिलं, एक नफ्याचं झालं. 700 रुपये नफा झाला. तर आपण शेकडा नफा हा कसा काढला जातो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आलं लक्षात? पाहणार आहोत. आणि मग त्यानंतर आपण शेकडा नफा शेकडा तोट्याकडे जाणार आहोत. उदाहरण वाचून घ्या. संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1,500 रुपयास आणली. म्हणजे 400 अंडी 1,500 रुपयास आणली किंवा 1,500 रुपये. त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला. त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली. उरलेली अंडी 5 रुपयाशी 1 याप्रमाणे विकली. त्याला नफा झाला की तोटा व तो किती? आता उदाहरण समजून घ्यायचे आपल्याला. खरेदी किंमत म्हणजेच 400 अंडे आणले होते 1,500 रुपयाला. वाहतूक खर्च हा आला 300 रुपये. म्हणजे एकूण खरेदी किंमत किती झाली? हे 0 हे 0 हे मिळवावं लागेल. 5 आणि 3 8, 1,800 रुपये. लक्षात? त्यातील 50 अंडी पडून फुटली. गिरायकांना देताना नीट पकडले नसल्यामुळे ती खाली पडली आणि 50 फुटली. म्हणजे 400 पैकी 50 फुटले म्हणजे 50 अंड्यांचं काय झालं? नुकसान झालं.
उरले किती? 350 रुपये उरले. सॉरी, 350 अंडे उरले. पहा आता एकूण खरेदी किंमत ही आहे 1800 रुपये. आलं का लक्षात? हा रुपये लिहिण्याचा नवीन पद्धत आहे. आपण अगोदरच्या काळात अगोदर असं लिहित होतो, रू लिहित होतो पाठीमागं. हा रुपयाचा नवीन सिंबल आलेला आहे. 1800 रुपये एकूण खरेदी किंमत. आता त्याच्याकडे अंडीच उरले 350 आणि ते विकले 5 रुपयाला एक याप्रमाणे. म्हणजे आपल्याला विक्री किंमत काढून घ्यावी लागेल. खरेदी किंमत आपल्याला माहिती झाली. विक्री किंमत माहिती झाल्याशिवाय आपल्याला हे लक्षात येणार नाही की त्याला नफा झाला का तोटा झाला. आलं लक्षात? मग 350च अंडे आहेत त्याच्याजवळ आणि 5 रुपयाला एक याप्रमाणे विकलं तर 350 गुणिले 5 करावं लागतील. म्हणजे त्याला अंडे विकून किती रुपये आले हे आपल्या लक्षात येईल. 5 0 0, 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 3 15 आणि 2 17, 1750. विक्री किंमत जी आहे ही रुपये 1750 आहे. पहा खरेदी किंमत 1800, विक्री किंमत 1750. साहजिकच विक्री किंमत जी आहे ही खरेदी किंमतीपेक्षा कमी आहे. म्हणजे त्याला लागलेले पैसे जे आहेत ते जास्त लागले आणि अंडे विकून कमी पैसे आले. का? कारण त्याचे अंडे पण फुटली. 50 अंडे फुटून गेली होती तशी. ते नुकसान झालं त्याचं आणि ते नुकसान झालं ठीक आहे. परंतु विकून आलेले जे पैसे आहेत ते त्यांनी खर्च केलेल्या पैशापेक्षा कमी आले. मग किती कमी आले हे आपण पाहू. खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा. म्हणजे त्याला तोटा झाला हे तर आपल्याला कळालं. 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 5 जात नाही तिथे उसना घेतला. 10 मधून 5 गेले 5, या 8 ने याला उसना दिला इथं 7 राहिले. 7 मधून 7 गेले 0 गेले, 1 मधून 1 गेले 0. 50 रुपये त्याला काय झाला? संतोषला तोटा झाला. आलं लक्षात? लॉस झाला. त्यांनी लावलेल्या पेक्षा त्याला 50 रुपये जे आहेत ते कमी मिळाले. आलं का लक्षात? आता आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा कसा होतो, किती होतो हे पाहणार आहोत. पहा, सीमाने 800 रुपयांची भाजी खरेदी केली व 40 रुपये गाडी भाडे देऊन दुकानात आणली. ही बीटामध्ये 800 रुपयांची भाजी खरेदी केली बीटमध्ये. तिथून तो रिक्षा लावला, त्याला 40 रुपये लागले. भाजी विकून 966 रुपये मिळाले. तर तिला नफा झाला की तोटा झाला? बरं, जे काही झालं नफा हो किंवा तोटा हो, तो शेकडा किती झाला? शेकडा म्हणजे दर 100 रुपयामागे किती नफा किंवा किती तोटा झाला ह्याला म्हणायचं शेकडा. त्याला टक्के असं सुद्धा म्हणतात. आलं लक्षात? तर ते आता आपण पाहूया. पहा, खरेदी किंमत 800 रुपये, गाडी भाडे 40 रुपये. मग एकूण खरेदी किंमत किती झाली? 840 रुपये झाली. यांची बेरीज ही मिसळली. आता विक्री किंमत जी आहे ती आहे 966 रुपये. आलं लक्षात? मग विक्री किंमत जास्त आहे, लावलेले पैसे कमी आहेत, आलेले पैसे जास्त आहेत, म्हणजे नफा झाला, प्रॉफिट झाला. समजलं? मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. मग विक्री किंमत 966, खरेदी किंमत 840. याच्यातून आपल्याला नफा झाला कारण एवढे आले एवढे गेले होते. 6 मधून 0 गेले 6 राहिले, 6 मधून 4 गेले 2 राहिले, 9 मधून 8 गेला 126 रुपये. हा काय आहे? नफा. 126 रुपये नफा सीमाला झाला. एक तर हे काय नफा झाला. किती झाला? 126. मग या 840 रुपये जे लावले त्याच्यावर 126 रुपये नफा झाला. आलं लक्षात? 840 रुपये एकूण तिने खर्च केले, याच्यावर एवढे रुपये वाढवून आले 126, म्हणजे एकूण 966 झाले. बरोबर आहे? मग प्रति 100ला किती? आता आपण 100ला होणारा म्हणजे दर 100 रुपयामागे होणारा जो नफा आहे तो काही समजू, ए समजू, बी समजू, एन समजला. 100ला एन होतो. बरोबर. 840 रुपये खर्च केले, त्याच्यावर लागला किती? 126. आता गुणोत्तर प्रमाणामध्ये आपण हे शिकलेलं आहे.
आलं लक्षात? म्हणजे प्रति 100 n नफा झाला. 840 रुपयाला 126 हे प्रमाण निघतं. आता याला सोडवण्याची सोपी पद्धत म्हणजे काय? बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला 100 न गुणायचं. म्हणजे हे ऑटोमॅटिक आपल्याला तिरपा गुणाकार करण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही. तर हेच आपण खाली सोडवूया. n/100 गुणिले 100 बरोबर 126/840 गुणिले 100. आता बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला 100 ने गुणल्यामुळे आपलं बॅलन्स झालं, काहीही फरक पडला नाही या प्रमाणात. मग 100 × 100 100 × 100 इथं n राहिले. n बरोबर म्हणजे शेकडा नफा आहे. n हा काय आहे? शेकडा नफा. शेकडा नफा बरोबर आपण n समजलं. काही समजा, nच समजा म्हणून काही नाही. तुम्ही x समजा, y समजा, z समजा. याला आपल्याला काढायचे. आता हा शून्य कपात केला, हा काढ. लक्षात? आता परत दोन छोटे छोटे आहे. 2 चोक 8, 2 दुनी 4, 2 पंचे 10. आता 126 आहे. इथं 2 1 2, 2 दुनी 4, 2 1 2, 2 सख 12, 2 त्रिक 6. 21 चा पाडा येते. 21 च्या पाड्यात 63 आहे. 21 1 21, 21 त्रिक 63. पाडे पाठ पाहिजे का? 30 पर्यंतचे पाडे आपल्याला परफेक्ट पाठ पाहिजे गणित शिकायचं. चला खाली एक आलं. संक्षिप्त रूप देण्याचं आपलं लिमिट संपलं. आलं लक्षात? n बरोबर आता वर इथं 3 आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, इथं 5 आहे. 3 5 15. पण हे 15 कसं आहे? शेकडा नफा आहे. 15 काय आहे? शेकडा नफा, सीमाला झालेला. म्हणजेच शेकडा नफा बरोबर 15 किंवा 15% नफा. बरोबर 15% नफा झाला असं सुद्धा आपण म्हणतो. याचा अर्थच होतो शेकडा, पर्सेंटेज. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं तोटा झाला असेल तर 100 अक्षर समजायचं. लावलेल्या रकमेवर किती तोटा झाला हे लिहायचं आणि अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला 100 न गुणून उदाहरण सोडवायचं. परफेक्ट निघतं शेकडा नफा. किंवा जेव्हा दोन उदाहरणांची तुलना करायची असते. आता नेक्स्ट उदाहरण आपण त्या पद्धतीचं पाहूया. आता शेकडा नफा तोट्याचं एक उदाहरण पाहूया. मी वाचन करतो, लक्ष द्या. मगनलालने 400 रुपयांची पॅन्ट 448 रुपयांना विकली. 200 रुपयांचा शर्ट 250 रुपयांना विकला. यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? आता आपण नफा झाला का तोटा झाला हे अगोदर काढूया. दोन्ही व्यवहार आपण दोन बाजूला लिहूया. इथं पॅन्टचा व्यवहार, इथं शर्टचा व्यवहार. आता पॅन्टची खरेदी किंमत ही आहे 400 रुपये. आलं लक्षात? विक्री किंमत 448 रुपये. म्हणजे इथं काय झालं? विक्री किंमत जास्त आहे. म्हणजे नफा झाला का तोटा झाला? तर या व्यवहारात त्यांना काय झाला? पॅन्टच्या व्यवहारात नफा झाला. मग किती झाला? तर विक्री किंमत 448 वजा खरेदी किंमत 400. मग 48 रुपये हा काय झाला? नफा झाला. शर्टचा व्यवहार. शर्टची खरेदी किंमत किती होती? 200 रुपये. शर्ट विकला केवढ्याला? 250 रुपयाला. म्हणजे विक्री किंमत शर्टची 250 रुपये. नफा निश्चितच विक्री किंमत जास्त आहे. आपण हे समजलोच आता की इथं त्याला नफा झालेला आहे. मग किती झाला? तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 250 वजा 200 रुपये खरेदी किंमत. म्हणजे इथं 50 रुपये नफा झालेला आहे. 50 रुपये काय झालेला आहे? नफा झाला. आता इथं 48 रुपये नफा झाला, इथं 50 रुपये नफा झाला. इथं त्यांनी 200 रुपये लावले होते, इथं 400 लावले होते. कसं समजणार बाबा कोणता व्यवहार जास्त फायदेशीर झाला? यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर याचा शेकडा नफा म्हणजे प्रति 100ला ह्याला किती प्रॉफिट झाला, नफा झाला, आणि याचा शेकडा नफा काढावा लागेल. आणि मग दोघांची तुलना करावी लागेल. तेव्हा कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला हे आपल्याला समजेल. अगदी सोपं आहे. मोठा आहे म्हणून घाबरून जायचं नाही. मग शेकडा नफा n समजू आपण. किंवा तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळी n का समजाले? p समजू. प्रॉफिट 100 रुपयावर किती प्रॉफिट झाला? बरोबर तिने लावले होते किती? 400 रुपये. आणि त्याला प्रॉफिट किती झाला? 48 रुपये. तर मी म्हटल्याप्रमाणे p/100 गुणिले 100 बरोबर 48/400 गुणिले 100.
दोन्ही बाजूला 100 न गुणायचं, बरोबर चिन्हाच्या काहीही फरक पडत नाही. हे इथं पी राहून जातं, 100 एक 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता इथे 4 झाले, बरोबर आहे. आता इथे एक आलं, विषय मिटला. 4 एक 4, 4 एक 4, 4 2 8. म्हणजे पॅन्टच्या व्यवहारामध्ये शेकडा नफा जो आहे हा 12% झाला. शेकडा नफा 12% झालेला आहे पॅन्टच्या व्यवहारामध्ये. आलं लक्षात? हे टक्केवारीच. आता शर्टच्या व्यवहारात किती झाला? शेकडा नफा काढायचा आपल्याला. मग काय करायचं? 100 प्रॉफिटला आपण पी समजलो होते, एस समजलं. पॅन्ट इथे शर्ट साठी एस प्रॉफिट झाला, एस %, एस टक्केवारी शेकडा. मग त्यांनी लावले होते किती रुपये? 200 रुपये खरं लावले होते. 200 रुपयावर नफा किती झाला? 50 रुपये. मग हे एस समजण्यासाठी एम समजूया. ठीक आहे, 100 रुपयावर एम प्रॉफिट झाला असं समजलं, म्हणजे एम टक्के. 200 वर 50 होत असेल तर 100 हे इकडे घेतलं तरी काही फरक पडत नाही. मग काय करायचं? m/100 गुणिले 100. हे मनानच गेले मी 100 ना. 50/200 गुणिले 100. तुम्ही म्हणाल मला नका, कारण बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला 100 ने गुणलं तर काहीही फरक पडत नाही. तो जो प्रमाण आहे ते सारखंच राहतं. शेकडा प्रमाण जे आहे ते सारखं राहतं. यासाठी तुम्ही गुणोत्तर प्रमाणचा व्हिडिओ पहा, त्यामध्ये ही तुमची संकल्पना अधिक स्पष्ट होईल. आलं लक्षात? मग आपण हे 100 एक 100, 100 एक 100 कपात केलं. 100 एक 100, 100 दोन्ही 200, 2 आले. मग बे एक बे, बे दोन्ही 4, 5 मधून 4 गेले, 1 उरले, इथे झाले 10. बे पंचे 10. एम बरोबर 25% नफा. आता चित्र स्पष्ट झालं. म्हणजेच एम म्हणजे काय? शेकडा नफा. शेकडा नफा कशाच्या व्यवहारावर? शर्टच्या व्यवहारावर 25% नफा झाला, पॅन्टच्या व्यवहारावर 12% नफा झाला. मग कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? ज्या व्यवहारामध्ये जास्त टक्के नफा झाला तो व्यवहार अधिक फायदेशीर झाला, हा 25%. शर्टचा व्यवहार, मग खाली लिहायचं, शर्टचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला. अधिक फायदेशीर झाला. आलं का लक्षात? शर्टचं खाली लिहायचं, तुम्हाला दिसत नसेल इथं, ठीक आहे, पण खाली लिहायचं की शर्टचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला. कसं केलं हे लक्षात आलं तुमच्या? अगोदर नफा काढला, नंतर शेकडा नफा काढला, मग शेकडा नफा ज्यांचा जास्त तो व्यवहार अधिक फायदेशीर. अशा पद्धतीने आपण आज संपूर्ण नफा तोटा हा पार्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या ठिकाणी शर्टचा व्यवहार अधिक फायदेशीर कसा झाला हे सुद्धा या उदाहरणात पाहिलं. एखाद्या वेळेस 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे उदाहरण असतात, त्यांचं तुम्हाला तुलना करायची असते, तर अशाच प्रकारे दोघांचा नफा काढायचा आणि शेकडा नफा काढायचा. तेव्हा तुम्हाला तो कोणता व्यवहार फायदेशीर आहे किंवा कोणाला जास्त नफा झाला किंवा कोणाला तोटा झाला हे समजतं. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पाठ आज आपण नफा तोटाचा पाहिला. यानंतर तुम्हाला एक सजेशन की गुणोत्तर प्रमाणचाही व्हिडिओ या ठिकाणी पाहून घ्या. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या संकल्पना स्पष्ट होतील. आणि जे व्हिडिओ तुम्ही पाहता तर तुम्हाला परत व्हिडिओ आपल्या डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी याला खाली तुमच्या लाल रंगात सबस्क्राईब बटन असतं, त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा. म्हणजे काय होईल? मलाही थोडीशी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.